राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जय मायकी चिंता काही की. बगलामुखी मातेविषयी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अत्यंत गैरसमज आहेत किंवा काय लय लाखलपडी आहेत. मला लोक पर्सनली विचारतात, मला असं वाटलं की आपल्याला जे आतलं माहिती आहे किंवा जे वस्तुस्थिती ती लोकांच्यापर्यंत पोहोचावी. कारण आता एवढी लोक माझ्या समवेत आली किंवा अजूनही जात आहेत गाड्यांनी, तिथं हवनविधी वगैरे करतायत, पण त्यांना दिशा नाही आणि त्यांना परिपूर्ण माहिती नाही काय विषय तो. त्यामुळं म्हणलं त्याविषयी एक व्हिडिओ टाकायची अत्यंत आवश्यकता आहे. ह्या कलियुगामध्ये दशमहाविद्या 10 महाविद्या ज्या आहेत, ज्या देवी आणि शिव आणि शक्ती, शिवापेक्षा म्हणजे महादेवापेक्षा आपल्या ताकद कुणाला जास्त आहे माहिती आहे का? पार्वती मातेला. कारण ती शक्ती, मोठे मोठे असुर राक्षस असे जे पैदा झाले आणि त्यांनी त्रास दिला लोकांना, त्यांना समूळ नष्ट करायचं काम कुठल्या तरी स्त्रीनीच केले, दुर्गेनीच केलंय. काली आसन, चंडिकासन हा स्टडी अभ्यासाचा विषय. आपल्या हिंदू धर्मामध्ये सध्याची जी परिस्थिती आहे, आपण कलियुगात राहतो. आता चौथं युग आहे, शेवटचं युग आहे आणि अति फार अजून आता होते त्याच्यापेक्षा अति होणार आहे. आता बोरची घटना बघितली तुम्ही, 4 वर्षाची मुलगी, ते नाराधम किती 65चा. हे असं पहिलं होत होतं का? अजिबात नाही. कलियुग आता हे व्हायला लागलंय. प्रत्येक कुटुंब थोडंसं एकटं पडत चाललंय. ध्यानात ठेवा. भावांचा सपोर्ट संपला, भावकीचा सपोर्ट संपला. भावकी चांगलं होण्यामध्ये त्याचं वांगलं कसं होईल ह्याच्यावर जास्त द्यायला लागल्या. पूर्वी तसं नव्हतं. भावकी हा विषय असा होता, आम्ही स्वतः लग्न जर असलं, मला मोठा मांडव टाकलेला, त्या मांडवामध्ये रातभर बुंदी पाडायची. लोक तेवढी यायची जेवायला, तेवढी निमंत्रण असायची आणि लोकसंख्या कमी होती, आत्ताची एवढी नव्हती. रातभर भावकी आदबायची. लक्षात घ्या, मयत आसन, लग्न आसन, सगळ्या गोष्टीला आदबायची. स्वयंपाकी आता सगळं रेडीमेड निघालं. काळ बदलला, माणूस एकटा पडत चालला. करोनानंतर तर फारच जग बदलले. ज्यांना ठेवा, कुणी कुणाला मोजायला तयार नाही. फक्त एक स्वार्थी असा एक समाज तयार झालाय की जिथून फायदा आहे त्याच्याच कार्यक्रमाला जाणे. ध्यानात ठेवा, जिथून स्वार्थ आहे, काहीतरी फायदा आहे, तिथं डोकं लावतात लोक, तिथं खर्च करतात. आपलं घर भलं ना आपण भलं, अशी लोक आहेत. नातेसंबंध संपुटात आले लोकांना. काही लोक जी वरचढ आहेत, श्रीमंत आहेत, त्यांना सपोर्ट आहे, त्यांच्या घरी ताकद आहे, पैलवान आहे, त्याच्या घरी पोलिटिशियन, पण ही गरीबाला डिवचायला लागली. आणि उद्दिष्ट काय? त्याची एक जमीन घेतली पाहिजे, त्याला त्रास देणं. हे कलियुगातल्या घटना आहेत. आणि प्रत्येक माणूस असा नाही. काही लोक जे सरळ हाताने होत नाही, ते 2 प्रकारे, म्हणजे काहींना नाद असतो तांत्रिक विधीचा, करणी कवटालाचा. ह्या आतल्या गोष्टी सगळ्या मला पूर्ण जाणीव आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा आहे. मग तुम्ही फक्त एक काम करा. आपली काळूबाई मांढरची लय मोठा गाठ आहे बघा, त्या गाठापासून खालून चढायला सुरुवात करा. गाठ चढायला देवीकडे जायचे ना, एक असं 4-5 किलोमीटरचा गाठ. रस्त्याच्या उजव्या आणि डाव्या कडेला जेवढी झाडे, जेवढी तेवढ्या झाडांना लिंब बांध, मिरच्या बांध, बावल्या बांध, चिठ्ठ्या बांध. ही बांधाबांधी काय बुवा, तुम्ही आज बीजा बघायला खेळ ठोक का, म्हणजे विषय कसा असतो लक्षात घ्या. आजही बघायला तुम्ही कधी जा. कारण ती घटना घडल्यापासून वर बांधायचं आणि ते सगळं पोलीस डिपार्टमेंट ते सगळं बंद झाले. कुठंतरी काहीतरी चालूच असतं. लोक एखाद्याचा प्रपंच रिवर्स आणण्यासाठी, त्याला अडचणीत आणण्यासाठी त्याच्यावर काळी जादू करतात. ती जर ॲक्टिव्ह झाली, त्याच्यात बी 90% सगळे 95% बोंदूचे आहेत. लक्षात घ्या. दे 5,000, 10,000, दे 20,000, असलं बिलही चालतं. पण जी ओरिजिनल ज्याच्यापाशी आहे, भले कुठल्याही आमिषाने, पण त्यांनी ते जर सोडलं तर त्या ज्या व्यक्तीला त्यांचा काही दोष नसताना त्रास होतो. कारण कलियुग आहे. त्याचं कुठलं काम बनत नाही, पैसा टिकत नाही, नोकरी नाही, घरात किरकिर, व्याधी, ह्या सगळ्या वास्तुदोष असतो, पितृदोष असतो, टाकलपडी. नारायण नागबली करा म्हणून सांगतात, वेगवेगळे विधी सांगतात.
महाबागलामुखीला जे हवन केलं जातं ते केल्यानंतर कुठलाच विधी करायची गरज नाही, लक्षात घ्या. कुठलाच. आणि पैसे 15,000 20,000 30,000 गाडी भाडून 50,000 लोक तुटतात. ते एक तर ती 7 बकरी कापान 5 बकरी कापान गाव जेवून जाऊन त्या तसल्या बी विधी असतात. काही 50,000-70,000 रुपये गेल्यानंतर ती घरच्याला ज्यांनी खर्च केला त्याला फक्त 2 वस्तू राहतात, एक लुगडं आणि एक ड्रेस. 2,000च्या वस्तू 1,500ची राहते, 70,000 चोराडा होतो. हे काही करायची गरज नाही. हा, श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यातलं फरक ओळखता आला पाहिजे. पहाटे भस्मानी आंघोळ असती ती महाकालची होती, सगळ्यांना माहिती. बागलामुखी 8वं रूप आहे, पार्वतीचं रूप आहे. लोकांना फरक पडतो म्हणजे उगच पडत नाही, तर त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याला सुद्धा किंमत आहे. त्या ठिकाणी जाऊन जे दर्शनाला जात असतील, आता मला तर इतकं वाईट अनुभव आल्यात. ज्या लोकांना मी तिथं जाऊन विधी केलाय सगळं, तिथं गेल्यावर त्यांनी काय केलं, स्वस्तात बघायला 3100 रुपये पैसे. स्वार्थ माणूस देणार ठेवा. एक तर तुम्ही करूच नका ना, तुम्हाला कोणी जबरदस्ती केली का विधी करा म्हणून? करू नका, तुम्ही हवन करू नका. केलं तर ते परफेक्ट करा, नाही तर करू नका. सोप्पा सांगतो तुम्हाला, तुम्ही जर भविष्यात कधी गेलात बागलामुखीला तर दर्शन घ्यायचं. एक पिवळी चुनरी असते, 20-25 रुपये किंमत. एक गोड प्रसाद, एक नारळ, 20 रुपयाला नारळ आहे तिथं. हे 2-3 वस्तू आणि 10 रुपयाची पिवळी फुलं झेंडूची, त्याला म्हणतात थाळी. पिवळी थाळी व्हा, मनोभावी नमस्कार करा, तिच्या प्रांगणात 5 मिनिटं बसा आणि या. काय आहे का डोक्याला ताण? हे करत असताना थाळी दिल्यानंतर तिथं आपला पंडित एक, त्याच्याकडे 5-10 रुपये द्या, नाही तर देऊ बी नका. त्याच्याकडून एक पिवळ्या कलरचा धागा, हे अशा प्रकारचा धागा असतो, हा घ्या. आणि तिथं वृक्ष आहे बाहेर, ते मंगलकारासारखं शेड मारले मोठं, त्याला लाखो धागे बांधलेले आहेत, मनोकामना धागा म्हणून. त्याला तो बांधा, लोकांच्या धाग्याला बांधू नका, असं फांदीला याला बांधा, एक श्रद्धेचा भाग म्हणून. तुमची काय समस्या असेल ती सगळं हे का दर्शन घेऊन आपलं माघार या. डोक्याला ताण आहे का? हवन प्रक्रिया हा प्रकार असा आहे, तो दतियामध्ये होत नाही किंवा मुख्य पेढात होत नाही, पण नलखेडाच होतो. त्या हवन प्रक्रियेचं वैशिष्ट्य असतं की त्याच्यात वापरणं वनस्पती ह्या 70% वनस्पती हिमालयातल्या आहेत. ती प्रक्रिया थोडी महाग काय, आणि बामणं काही कुणाला सोडित नाहीत. बामणाचा बी त्याच्यात चांगलं बागत, पण त्यांचं जितक्या ते मंत्र जितका विधी तितका त्यांची शिक्षणच येते, असं लक्षात आलं काय? आपण कसं डॉक्टर इंजिनियर त्याची कला आहे, तशी ती ब्राह्मणाची कला आहे बुवा. ते वेद, ते मंत्र. आणि माझी तर पसंती पहिली कुमार ब्राह्मणांना असते. याचं कारण म्हणजे स्त्री स्पर्श न झालेला आणि जास्तीत जास्त कुमार 15, 16, 17 वर्षाची मुलं आहेत ना, इतका विधी परफेक्ट करतात ना, आणि लोकांना पण थोडा बराचसा अनुभव त्यांचा चांगला येतो, असा विषय. ती कुमार ब्राह्मणांच्या माझं थोडं जास्त लक्ष असतं की त्यांच्या हाताने विधी करा. लोकांच्या समस्या काही मला माहीत असतं, त्या हिशोबाने मी तिथं, म्हणून तुम्ही सांगत असतो की माझ्या समोर विधी करा. लोक ऐकत नाहीत. लोक ऐकते तुम्हाला वाटतं का? अजिबात. ती गाडी ती 5-50 हजार जवळ असतात, निघाले आज उज्जैनला मुक्काम उद्याकडे. लोक एन्जॉय म्हणून घेते ह्या गोष्टीकडे ध्यानात ठेवा. त्यातला सिरियसपणा, तुम्ही सगळं चांगलं आहे भाऊ, तुम्हाला एखादी कंपनीत टाकायची, ती कंपनीसाठी लोन व्हायना भाऊ 2 कोटी 3 कोटी, इथपर्यंतचे विषय असतात लोकांचे. बघा मग येताना एक फोन आला, 165 कोटीचा मॅटर आहे त्याचा, आणि ते निघले पाहिजे पैसे. अरे आपण तर घरापडलं, मला लिहायला सुद्धा येणार नाही ती, असा विषय. लय काही विषय आहेत लोकांचे. काहींचे अंगावर फुले पडतात ऑटोमॅटिक. काही महिलांची रात्रीचे केस बट कापून नेले दाखवतात, तू कुणी नेली रात्रीची, बेडरूममध्ये कोण आलं, नवरा बायको कुणी बट कापून नेली. लय लागलं. बुधवाद्याचा विषय नाही, करण्याचा विषय, लय विषय वेगवेगळे असतात प्रत्येक. मला त्यातलं लय डीपमध्ये नॉलेज नाही, पण मी सगळ्यांच्या संपर्कात माझं नॉलेज वाढत चाललं. एवढं मी तुम्हाला काय केल्यावर काय केलं पाहिजे, शाबर मंत्र कुठे वापरले पाहिजेत, वीरमुद्रा मंत्र कुठे वापरले पाहिजेत, वशीकरण कुठे वापरलं पाहिजे, ह्या सगळं तिथल्या स्टेप आहेत त्या यंत्रांच्या. तेवढ्याला अनुसरून तुम्हाला एक गोष्ट नॉलेज देतो. जरा बरीचशी लोक माझे सबस्क्रायबर हवन करून नेले तिथं, ती 11,000 वाला लय मागे तो नको पैसे जातात, ते 5.5 वाले ते पण नको बा, 3100चं करा, ही सोप्यात आहे हवनच आहे, त्याला काय होते करा. विदाऊट मिरची हवन बरं का, मिरची नसते त्याच्यात. 3100चं करतात.
इथं काय फरक पडत नाही, पडला तर अर्धा, काय त्यांना सांगायचं. याच्यातली बरीचशी मला फोन नका तर गपचिप. मी प्रत्येक वेळेस पौर्णिमेला अमावस्याला जातो ना, 3-4 लोक जुनी दिसतात परत आणलेली, काय ओळख देत, काय तशीच कतारतात निघून, ओळख शोध देत नाहीत. याला म्हणतात महाराष्ट्रीयन माणूस. का आता सगळ्याकडून आपण चांगलं वागण्याची अपेक्षा नाही करू शकत. मग तू बाबा बोल ना की तू कशासाठी आला होता, डबल का आला होता काय, पण आहे ना माल, कसा कसा उडवायचा, कसा बी उडवायचा. आणि मग ब्राह्मण सूर लावूनच बसलेले असतात. 11 का करू, 15 का करू, तपास आहे याला की 15,000 रुपये दिले, तू जर हवनला बसला तर तुला जडीबुटी कुठल्या प्रकारची वापरली, ध्यानात ठेवा. त्यात विषय असा आहे. आता ही गेल्या ट्रिपला मी मिरची हवन तिथं हे केलं, 3300 रुपयात 11 जडीबुटी केलं. तशा 6 असतात, मी वाढवल्या होत्या. कुठल्या 5 वाढवल्या होत्या माहिती आहे का, हिमालयातल्या. ते ते हवन तिथले जे जडीबुटी आहेत आणि मंत्रोपचार पुढं अग्नी चाललेला, हे स्वतः बोवळून किंवा ते सोहा करताना, सोहा अग्नीची पत्नी, ध्यानात ठेवा. ते जडीबुटींच्यामुळं फरक पडतो, लक्षात घ्या. आणि काही त्याच्यात अत्यंत महाग आहेत. 11,000चं हवन आपण घातलं म्हणजे बामणाला आपण लय श्रीमंत केला असं होत नाही. 11,000च्या हवन वैशिष्ट्य असं की जडीबुटी त्या क्वालिटीच्या वापरल्या जातात. तिथं तुम्ही बघितलं असेल मोठमोठ्या पेट आहेत, त्याला माणसं राखण, 2-2 मोठाली कुल्प, काय प्रकार आहे. 3-3, 4-4 लाख रुपयाची जडीबुटी त्याच्यात हिमालयातली. 2 प्रकार आहेत. 70% जडीबुटी हिमालयातल्या आणि 30% इथं लोकल मिळणाऱ्या. उदाहरणार्थ तुम्हाला कारळ, तुम्हाला सातू, आपल्या बाजारात मिळतो, सातू मिळतो. कारळ म्हणजे सूर्यफुलाचं काळं बी असतं का, ते स्वस्त आहे ना, इथं लोकल मिळणाऱ्या. सागरगोटा माहिती आहे का, त्याचे काही सागरगोटे असतात. त्याचं तांत्रिक हवनात विशेष महत्व आहे, लक्षात घ्या. मंत्र आणि तंत्र, मंत्र तिकडून असतो, तांत्रिक वस्तू आणि त्याच्या ह्याने ते तुमच्या ओवाळून ते सोहा अगदी, हा एक प्रोसेस आहे ती. हे सगळं करत असताना एकाही माणसाला आपल्या माहीत असण्याचं, मलाच लवकर माहीत नव्हतं की तिकडच्या कुठल्या हिमालयातून आणलेल्या, इथल्या कुठल्या. मग ही 3100 स्वस्तात झालं पाहिजे ना, ह्यांच्यामध्ये सांगतो की हे फक्त लोकल इथलच्या वनस्पती 6 ठेवणार. अख्ख्या नलक्याला 1200 ब्राह्मण मरणाचे कुंड आहेत, सगळ्यांची प्रोसेस ही ध्यानात ठेवा. सगळ्यांची तिथं कोणी हे नाही, ते ठेवणार. मग श्रीमंत आला, मला 11च करायचे, 15च करायचे, 51,000चे 1-1 लाख रुपयाचे हवन येतं आमदारांची, 150 प्रकारच्या वनस्पती, ध्यानात ठेवा. ते तसा प्रकार मी सगळं जवळून आपलं बघितलंय. आपलं बुद्धी वाढते बा, लोक आपल्याला विचारत काहीतरी सांगायला होईल, काय काय प्रकार असतो, काय असतो. कमीत कमी हवन करायचं असं दर्शनाला या, हवन करायचं असेल तर कमीत कमी 11,000चं करा. आता झाला का लोचा, ते हवनला मत होईल. 5.5चं करा, त्याच्या कमीचं हवन करू नका. 3100 म्हणजे फक्त साधी पूजा असते, लक्षात घ्या. पाठीमागं तर ही कल्पित आहेत लोक, काय करावं काय नाही करावं. मग एकदा जाणार, परत जाणार. बरं बाहेर घराच्या बाहेर पडलं की जेवण लागतं, पाणी लागतं, चहा पाणी लागतं, गाडी तिकीट असतं, तुमचं हवनचा खर्च, पैशाशिवाय काय होत नाहीत. परफेक्ट गुंता आला पाहिजे ना. आता माझा काय विषय झालाय, दुर्गाष्टमीला विधी ठरलाय माझा. कुठला तिकडे जायचं ना आपल्याला बाहेर, तुम्हाला माहिती सगळं, कामाख्याला. 16 तारखेची अमावस्या पडते बा मध्ये, म्हणजे 16-17 तारखेला मी रात्री इथे येऊ शकतो. म्हणजे डोक्यात असं चाललंय की काही लोक 16 तारखेला अमावस्याला जावाच का काय, एक विधी परफेक्ट करू शकतो. बामणाला फोन केला, ते मला ते तुमचं हे परवडत नाही बा मला, ते असं तसं, पाहिलं जागा किती होत्या ना. त्याच्याशी मी असं ठरवलंय की तुम्ही 11,000चा विधी 8,000 करत होता, कारण आपली भरपूर लोक जायचे ना इथून, माझी तर लय लोक जायचे सगळ्यात जास्त. तुम्ही असं करा, 50% ऑफर द्या आणि विधी हा गड्याळ लावून 50 मिनिटापेक्षा जास्त चालला पाहिजे ही द्या. आणि मी तिथं माझ्या समोर काकारा म्हणतो की त्याने ज्या वनस्पती ठेवल्यात त्या हिमालयातल्या किती आहेत, इथल्या किती, हे बघ हिमालयातल्या वनस्पती ठरल्या आणि 11 ऐवजी 21, 18, 20, 21 अशा वनस्पती ठरल्यात. म्हणजे ती जडीबुटी 50% म्हणजे 11,000चं हवन 5,500 असा एक हिशोब ठरलाय. संधी चांगली तुम्हाला बी मला बी की बा एक हवं मी तुमचं करू शकतो अमावस्येचं 16 तारखेचं, नंतर माझा मी जाईल. ज्याला कुठं आली अडचणी तर माझा फोन असतो 87 58 57 43 02.
तुम्ही फोनवर संपर्क करून आमोशाला जायचं असेल तर मला तुम्ही सांगू शकता. हे तुम्हाला मला सांगायचं होतं. पण 5,500मध्ये मिरची हवन आणि हिमालयन वनस्पतीचा वापर, हवनचा जो कालावधी 50 मिनटं, चांगली संधी आहे. ज्याला अडकल्या, ज्याला शक्य नाही, आणि आता मी लय हुशार झालो आहे. मी येतो आणि पैसे देतो 15 दिवसांनी, अजिबात डॉक्टर मला अडचणीत आणतात लोक, तुम्हाला सांगतो. हां, त्याच्यामुळं काय कसं करायचं हे मी ठरवतो. पण मला वाटतं 16ची जी अमावस्या आहे, त्या 16च्या अमावस्याला काही लोकांचं जेवढे जमतील तेवढ्यांचं विधी हवन करून यावा, असं एक मनात आलं माझ्या, म्हणून तुम्हाला हा भाग सांगावा असा वाटला. बाकी समस्या काय आहे सगळ्यालाच नेणार नाही मी. फोन करा, समस्या काय आहे, न्यायचं का नाही ते मी ठरवणार, असा विषय. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.